भाई एक सेवपुरी बनाना और तीखा बनाना। तू दही पूरी है, एक दही पूरी लगा। एक दही पुरी एक सेवपुरी, थोड़ा जल्दी बनाना। ना काल पाऊस काय पडत होता? हा ना, आणि आज छत्र्याने पाऊस नाही पडत होता. हा ना, कळतच नाही पावसाचं भेंडी. आपल्या बरोबर विरोधातच त्याला काही ना काही हा करायचं. ना. दादा तुमची शेवपुरी आणि दहीपुरी बनवतो थोड्या वेळात. भैया सुन मराठी, ये डर अच्छा लगा. तुम्हाला पण येते का मराठी? हम मराठी ही आहे. मग बोला ना मराठी. मी पण मराठीच आहे दादा. अहो नाही ते आम्हाला वाटलं की मराठी माणूस धंदा करू शकत नाही. तसं नाहीये म्हणजे. ठीक आहे रे दादा, दिवसभर धंदा करतो इथे. अर्ध्याहून जास्त लोक मला भैया समजतात, सगळे हिंदी बोलतात. कान तरसतात मराठी ऐकायला. आपल्या कुठल्या भाषेची वैर नाही. प्रत्येकाला आपली भाषा बोलण्याचा अधिकार आहे. वाईट याचं नाही वाटत की ते हिंदी बोलतात. वाईट याचं वाटतं की ते हिंदी बोलणारे स्वतः मराठी असतात. कसं असतं ना दादा, आपल्याला आपली भाषा जपायची म्हणून आपण इथं अधिकार दाखवतो, मारहाण करतो. पण आपली भाषा जपणं आपलं कर्तव्य आहे हे आपण विसरूनच जातो. आपण कोणी माझ्या भाषेचा अपमान केला तर मी स्वतः 4 मुस्काडा तोडी. पण तो अपमान करणारा मी स्वतः एक मराठी माणूस असेल तो कोण मुस्काडत मारेल माझ्या? आणि मगाशी काय बोलला तुम्ही? ये डर अच्छा लगा. अरे दादा, आपण जेवढं आपल्या भाषेवर प्रेम करतो ना तेवढं सगळ्यांनी करायला हवं. आपली भाषा भीतीची नाही, प्रेमाची भाषा आहे. आधी आपण ती जपूया, मग इतरांना सांगू.